नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी पाहू शकता अर्धापूर शहरातील नामांकित MK होंडा शोरूम यांच्या वतीने अर्धापूर शहरामधील गुढीपाडवा, रमजान ईद व तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बक्षीस वितरण सोहळा आज कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये अर्धापूर शहरातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला आवर्जून शेतकरी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमातील महत्त्वाचा मुद्दा असा की या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना मोठा फायदा झालेला आहे. या कार्यक्रमातून शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. MK होंडाचे प्रोप्रायटर पठाण सर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपण पाहू शकता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करण्यात येत आहे. खूप सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पठाण यांनी सर्व येणाऱ्या कार्यकर्त्यांचे व शेतकरी बांधवांचे आभार मानले. आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती. आपल्या परिसरातील जाहिराती व बातम्यांसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ही नम्र विनंती. सोडत विशेष अशी होती की 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर त्यांना सुद्धा होंडा शोरूम, MK होंडा शोरूम यांच्या वतीने एक बक्षीस मिळणार आहे. त्याबद्दल मी सर्वांना, शेतकरी बांधवांना, कस्टमरांना विनंती करतोय की होंडा शोरूम वाल्यांचं या बाबतीमध्ये आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. मी मान्यवरांना, अर्धापूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष छत्रपतीजी कानोळे यांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं जे 3 नंबरचं बक्षीस आहे त्यामध्ये त्या संदर्भामध्ये आपण चिठ्ठी काढावं. 3 नंबरचं प्राइस जे आहे ते डिनर सेट आहे, 2 नंबरचं आहे ते मिक्सर आहे आणि 1 नंबरचं जे प्राइस आहे ते फ्रीज आहे. आपण चिठ्ठी काढावी. तीन नंबरचं बक्षीससाठी चिठ्ठी काढलेली आहे. गिरीश विश्वनाथ भुसे चिठ्ठीसाठी मी अर्धापूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मुक्तीधर पठाण यांना आमंत्रित करतो की आपण नंबर 2चं बक्षीस नंबर 2 ची चिठ्ठी आहे. कल्याणी कृष्णकुमार जाधव, कल्याणी जाधव आहे का कोणी? त्या बक्षिसाकडे सगळ्यांचं मन लागलेलं आहे. या बक्षिसाची चिठ्ठी काढण्यासाठी अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी श्री रवींद्र देशमुख यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी येऊन आजच्या कार्यक्रमात शेवटची आणि पहिल्या क्रमांकाची चिठ्ठी आपली हाती आलेली आहे. अभिनंदन. या कार्यक्रमाचं पहिलं पारितोषिक मिळालेल्या स्वामी यांना अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रवीणजी देशमुख यांनी फोनवरती शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता पाण्या पावसाचं पुन्हा हो सकाळी या. हो हो
भगवान संजय मुंडे, चंद्रकांत कोहली, पठान आदम खान MK होंडा की तरफ से आज हमारे शोरूम पर इतनी बड़ी संख्या में जो कस्टमर जमा हुए थे, देखकर बहुत खुशी हुई। मैं अपने सभी ग्राहकों के दिल से शुक्रिया अदा करता हूं। उन्होंने होंडा की क्वालिटी और हमारी सर्विस पर भरोसा किया। हमारा मकसद हमेशा कस्टमर को अच्छी सर्विस, अच्छा एक्सपीरियंस देना है, टॉप क्लास सर्विस देना है। एक बार फिर से सभी कस्टमर का शुक्रिया अदा करता हूं। धन्यवाद। सभी के साथ साथ मैं और अर्दापुर नगर पंचायत के नगर अध्यक्ष, उप नगर अध्यक्ष और सभी नगर सेवक जिन्होंने हमारे लिए यहाँ वक्त निकाल कर आए, माजी नगर अध्यक्ष, माजी उप नगर अध्यक्ष, सभी नगर सेवक और पत्रकार बंधू, सबका शुक्रिया अदा करता हूं। नमस्कार। आज रोजी अर्धापूर शहरामध्ये MK होंडा या ठिकाणी भव्य बक्षिसांच्या वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी गुढीपाडवा असेल, रमजान ईद असेल, डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या संयुक्त कार्यक्रमानिमित्त आज अर्धापूर MK होंडा या ठिकाणी भव्य सोडत झालेली है। तो अपन जान गया, आप क्या कहना चाहोगे? अभी हमारे पास गुड़ी पाड़वा, रमज़ान ईद और बाबा साहेब अम्बेडकर जयंती के इस पर एक लकी ड्रा रखा गया था, जिसका आज इख्तिताम हुआ है। और जितने कस्टमर आए थे, मैं सभी का शुक्रिया अदा करता हूं और उनको एक और मैसेज ये देता हूं कि आने वाले और दिनों में इससे अच्छा ऑफर रखा जाएगा, ख़ासतौर हमारे शेतकरी बंधुओं के लिए। क्योंकि शेतकरियों के लिए जो भी हमारे पास गाड़ी वगैरह है, ज़्यादा माइलेज वगैरह जिसकी देती है हमारे पास शाइन 100 वगैरह, उसके और भी ऑफ़र के लिए हम कंपनी से बात करके उसको और ऑफ़र देने के लिए बोलेंगे इंशाल्लाह। और उसके बाद अभी आज जो आए थे कस्टमर, उन सभी का और दिल से शुक्रिया अदा करता हूँ और जो लोग मेहमान भी आए थे उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। आपण पाहता या ठिकाणी की ज्या बी जे कस्टमर आले होते त्या सर्वांचं MK होंडाच्या वतीने पठाण बांधवांनी जे धन्यवाद मानलेले आहेत। अशाच वेगवेगळ्या प्रकारचे भविष्यामध्ये अजूनही उपक्रम राबवण्यात येतील असं त्यांनी आवाहन केलेले आहे। मी आपल्या सर्वांना भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण जास्तीत जास्त येणाऱ्या काळामध्ये जे प्रोग्राम आहेत त्याचा लाभ घ्यावा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।